सर्वांना कसे आहात सर्वजण मजेतच असतात. हल्ली मुलं मोबाईल फार पाहतात, छोटी मुलं, आणि त्याचं ते अनुकरण करतात, हो की नाही. एकदा काय झालं, एक मुलगा आपल्या वडिलांबरोबर रेल्वे स्टेशनला आपल्या गाडीची वाट पाहत बसला होता, ट्रेनची. त्याच्या पायामध्ये खूप छान सॉक्स आणि बूट होते, आणि तिथेच कोपऱ्यावर एक गरीब मुलगा बसला होता. त्याच्या पायामध्ये फाटक्या चप्पल होत्या, फाटक्या तुटक्या चप्पल होत्या. आता ते काय झालं, तो मुलगा त्या बुटाकडे बघत होता आणि त्याला असं वाटत होतं की अरे ह्याच्या पायात किती छान बूट आहेत ना. असं वाटतंच ना प्रत्येकाला. आपल्याला पण कधी कधी वाटतं ना, कोणाची साडी कोणाचं काय बघून, ज्वेलरी वगैरे बघून, की असं वाटतं अरे आपल्याकडे पण असायला पाहिजे होतं, पण नसते नाही का, असं आहे. मग काय झालं, ट्रेन येते आणि ती ट्रेनमध्ये तो मुलगा चढतो. चढायच्या टायमाला काय होतं, त्याच्या पायातला एक बूट असतो ना, तो प्लॅटफॉर्मवरच पडतो. म्हणजे एवढी गर्दी असती, कोणी तर त्याच्या पायातला बूट निघून जातो आणि तो प्लॅटफॉर्मवर पडतो. तेवढ्यात तो मुलगा जो बसलेला असतो, गरीब मुलगा, तो धावत येतो आणि तो बूट घेतो हातात आणि ट्रेनच्या मागे पळण्याचा प्रयत्न करतो. पण ट्रेनने स्पीड पकडलेला असतो, त्याला काही ते ट्रेन हे करता येत नाही, म्हणजे पकडता येत नाही, आणि तो बूट त्या मुलाला देता येत नाही. परंतु तो छोटा मुलगा जो असतो ना, ज्याचा बूट खाली पडलेला असतो, त्या मुलाने ते पाहिलेलं असतं की हा मुलगा येतोय, परंतु तो आपल्याला काही बूट देऊ शकत नाही. पण आपण आपल्या पायातला बूट तिकडे फेकू शकतो जोरात प्लॅटफॉर्मवर, एवढं मात्र नक्की. तो मुलगा काय करतो, त्या मुलाला पाहतो की हा मुलगा आपल्या मागे पळत येतोय, तर तो आपल्या दुसऱ्या पायातला बूट काढून त्या प्लॅटफॉर्मवर फेकून टाकतो. म्हणजे तिथे तो पडतो, तो बूट प्लॅटफॉर्मवर. सांगायचं म्हणजे, आणि नंतर तो मुलगा जो असतो ना, तो पळत येतो आणि तो दोन्ही बूट तो घेतो आणि तो आपल्या पायात घालतो. सांगायचं महत्त्व काय आहे, त्या छोट्याशा मुलाला कळालेलं आहे, त्याला किती बुद्धी आहे बघा, की आपल्याकडे एक बूट ठेवून आपण काय करू शकत नाही, आणि तो जर आपल्याला देऊ शकत नाही, तर आपण तर त्याला देऊ शकतो ना, आपला बूट फेकून. म्हणजे आपण फेकून टाकू शकतो, आणि तो प्लॅटफॉर्मवर पडला की तो घेऊ शकतो. पण मी तर घेऊ शकत नाही, कारण माझ्या गाडीला स्पीड आहे आणि तो काय मला देऊ शकत नाही. म्हणजे असं आहे बघा, जर आपण एखाद्याला काही गोष्ट देऊ शकत नाही, तर जर ती व्यक्ती आपल्याला देत आहे, वेळ म्हणा, आपल्याला काहीतरी चांगलं म्हणजे सांगत आहे, तर आपण ते घेतलं पाहिजे, ओके. हेच या कथेवरून कळतं की तो मुलगा असं नाही म्हटला की नाही माझा बूट आहे आणि मी माझ्याच पायात ठेविले. त्यांनी काय केलं, शहाणपणा केला, आपल्या पायातला दुसरा बूट काढून प्लॅटफॉर्मवर फेकला. म्हणजे तू घे, तू घाल, तुला उपयोगाला येईल. तर असं असतं आयुष्य. आपल्याला नाही तर दुसऱ्याला पण नाही, आपल्याला सुख नाही तर दुसऱ्याला पण सुख नाही, आपल्याला आनंद नाही तर दुसऱ्याला पण आनंद आपण मिळवून द्यायचा नाही. अशी वाईट वृत्तीची लोक ह्या जगामध्ये आहेत. म्हणजे एखाद्याच्या चांगल्या ह्याच्यात ते कसं खोड मारायचं, म्हणजे कसं तिखट मिरची टाकायची आणि त्यांचा वाईट करायचं, हे असं अनेक लोकांना माहीत असतं. आणि ती व्यक्ती आनंदी आहे का, आनंदी आहे, थांब मी तिचा आनंद बघ कशी, आता बघ तिचा आनंद मी कसा घेतो किंवा घेते, आणि तिला बघ कशी रडवते, आणि तिचं बघ कसं आता तिला कुचकं बोलते, तिच्याशी भांडणच करते आता छोट्या मोठ्या कारणावरून. काही कारण नसताना काही लोक वाद घालतात, भांडण करतात, भांडण वाढवतात, आणि एखाद्याला दुःख पोचवण्याचं घाणेरडं बोलतात. तर अशी लोक जगामध्ये खूप आहेत, भरपूर आहेत. धन्यवाद.